तोड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांद, कोई भाना दिलदार है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आएगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। आपलं म्हणून या घरात काम करतेय म्हणून तिला वाटेल ते बोललेलं अपमानास्पद वागवलेलं मला चालणार नाही. ती आपलं समजून काम करते म्हणजे काय उपकार नाही करते आमच्यावर, किंवा तू डॅडच्या सगळं ऐकून उपकार नाही करतेस आमच्यावर. उपकार जर कोणी करत असेल ना तर ते आम्ही आहोत. ते तुमच्यावर उपकार करतोय. तुम्हाला इथे राहण्याची परमिशन देऊ. आम्हाला इथे राहायची हौस नाहीये सुजित. साहेबांनी इथे राहायला लावलं म्हणून राहतोय. हो, म्हणजे तू इथे राहून साहेबांवर उपकार करतोयस. ही असं बोललेलं नाहीये. फक्त साहेबांच्या शब्दाचा मान राखतोय. साहेबांच्या शब्दाचा मान राखत राखत खूप गोष्टी मिळवल्यास तू आजपर्यंत. हे घर त्यातलीच एक गोष्ट आहे. आधी तू होतास, त्यात ही आली. आता उद्याचं बाळ येणार. मजा आहे का? तुम्ही तर गोकुळच करणार तुमचा. आजवर मला बोलत होता ते पुरेसं नाहीये का सुजित? स्वानंदीला का मध्ये घेताय? अरे बायको आहे ना तुझी ती. हो ना, मग जिथं ती तिथं तू असायलाच हवा. आणि एवढं का झोमतंय रे माझं बोलणं? ते झोमतंय कारण ते खरं आहे. हेच सांगतो मी मगासपासून तुला. सुजित, काय चाललंय? घरामध्ये पूजा आहे ना, आणि तू मणीशी भांडतोयस? डॅड, मी भांडत नाहीये. हा मणी बोलतोय. ह्या स्वानंदीची बाजू घेऊन आत्ताच्या त्या दोघांना इथून बाहेर काढा. बास. मणी या घरातून कुठेही जाणार नाहीये. आणि तुला जर असं वाटत असेल ना की त्याला आपल्या घरामध्ये ठेवून आपण त्याच्यावर उपकार करतोय, तर मणीने आपल्यासाठी, तुझ्यासाठी, माझ्यासाठी, घरासाठी काय काय केलं ना हे एकदा आठव. म्हणजे तू हे असं बोलण्याची हिंमत करणार नाहीस. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मणीचं स्वानंदीचं लग्न झालेलं आहे. ते या घरात राहतील, इथून कुठेही जाणार नाही. हा माझा निर्णय आहे. अरे मणी, याच घरात पूजा आहे ना, तुम्ही अजून तयार झाला नाहीत का? आम्ही? अरे तुमच्याविषयीच बोलतोय मी. पूजा आहे ना, मग जा आणि तयार व्हा तुम्ही पूजेसाठी. एक मिनिट, ह्यांचा पूजेशी काय संबंध? पूजा मी माझ्या मुलासाठी आणि माझ्या सुनेसाठी ठेवली आहे. मणी माझ्या मुलासारखा आहे. या दोघांचं लग्न झालेलं आहे आणि ही दोघंही पूजेसाठी बसतील. काय? हा आश्रित मुलगा आणि पोटूशी मुलगी आपल्या घरात पूजेला बसणार? अजिबात नाही. मी तुमचं मत विचारलेलं नाहीये. मी माझा निर्णय सांगितलेला आहे. हो पण बस. माझा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. ह्याच्यावर मला अधिक चर्चा नकोय. मणी आणि स्वानंदी पूजेसाठी बसणार आहेत. बस. अरे थांबलायत काय? जा लवकर. गुरुजी कधी येतील? जा जा, तयार व्हा. जा जा स्वानंदी. जा. वाव, ठीक आहे. घरातले सगळे नोकर कुठे गेले? कोणीच दिसत नाहीये. डॅड, सगळे सुट्टीवर गेलेत. सुट्टी दिली? शालिनी, काय ऐकतोय मी हे? अरे ह्याच्यापूर्वी एकाही नोकराला सुट्टी घेताना तुम्ही 10 वेळा विचार करायचा. आणि आज सगळ्यांना सुट्टी दिली का? घरातली कामं तुम्ही स्वानंदीकडनं करून घेताय? राब राब राबवत आहे तिला तुम्ही. लाज नाही वाटत तुम्हाला? नमस्कार सरपोतदार साहेब. अरे नमस्कार नमस्कार.
पूजेची सगळी तयारी झाली? हो, सगळी तयारी झाली. या. नमस्कार. मणी सर, काय झालं? बरी दिसतीये ना मी? छान छान दिसतंय. तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? हं. सरपोतदार साहेबांनी आपल्याला सुद्धा या पूजेला बसायला सांगायला नको होतं. ही पूजा संचिता मॅडम आणि सुजित सरांच्या लग्नाची आहे ना, मग त्यात आपण सुद्धा पूजेला बसलो तर शालिनी मॅडम, सुजित सर आणि संचिता मॅडम यांना राग नाही का येणार? राग नाही का येणार? आलाच आहे. पण स्वानंदी, आपण या पूजेला बसावी साहेबांची इच्छा आहे. आपण त्यांची इच्छा नाही मारू शकत. बसू आपण या पूजेला. निघूयात. आणि ही साडी ठीक आहे ना? म्हणजे मी बरी दिसतीये ना? हो, सुंदर दिसताय तुम्ही. पवित्र. काय? नाही, काही नाही. तुमची हरकत नसेल तर हा गजरा माळता तुमच्या केसात. मी मदत करू? घ्या. सगळे लोक आणि गुरुजी तुमच्यामुळे पूजेसाठी खोळंबलेत आणि तुमचे अश्लील चाळे चालू आहेत. कमाल आहे. आणि काय ग, ए तू प्रेग्नंट आहेस ना? असं वागणं शोभतं? लाज बाळग. का लग्न झालंय म्हणजे कुठेही आणि कसंही वागायचं लायसन्स मिळालं असं वाटतंय तुम्हाला? मॅडम, तुम्हाला मणी सर, मॅडम, अहो आम्ही येतच होतो आता खाली. तुम्ही व्हा पुढं, आम्ही आलोच.